नमस्ते. आजचा वर्कआउट सिंपलरित्या करायचं आहे, ज्याने कधी नाही केलेलं, जे इझिली करू शकतील त्यांच्यासाठी. तुम्ही सहज बसलेले आहात, जस्ट हाताचे पंजे असे टेकले, बैठक उचलायचे नाही, सहज लेफ्टकडे स्लाइटली जा, सहज राईटकडे स्लाइटली जा. रेडी? 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके. 10 एवढं झालं की मांडी तुमची तशीच स्टिफ ठेवायची. आता ट्विस्ट जायचं मागे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8. जर हे तुम्हाला मांडी घालून करता येत नसेल तर तुम्ही सोफ्यावर बसून करू शकता. 9 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके. इतकं झालं की तुम्ही मांडीची फ्रेम ऑलरेडी घातलेली आहेत. हाताचे पंजे कमरेजवळ टेकवायचे आणि अशी टॅबिंग करायची. इवन तुम्ही सोफ्यावर बसून पण हा वर्कआउट करू शकता. लाईक दिस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके. डन. एवढं झालं की जस्ट तुम्ही पाठ टेकून व्यवस्थित बसायचं. दोन्ही हाताचे पंजे असे मांडी खाली इन्सर्ट करायचे, टो दाबायचे आणि अलगद पायाचे पुढे मागे करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. डन. तसंच मॅटच्या सोफ्याच्या फ्रंट एजला यायचं आणि अलगद फक्त पायाचे पंजे टॅप करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके. डन. एवढं झालं की तुमच्या लोअर बॉडीला थोडं रिलॅक्स करायचं, पण त्याआधी एकदा पंजा एकदा टाच उचलायचे. काफ मसल भरून आले असेल तर ते न्यूट्रलला येतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके. आता तोपर्यंत गुडघे असे हळूहळू एकमेकांना टॅप करायचे आणि मेनवेल फ्रिस्ट रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 and 1. हाताची घडी घातली, गोल फिरवायची आणि आपले गुडघे टॅपिंग सुरू. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. गुडघे जुळवले, हाताचे पंजाने जस्ट आपला सोफा पकडला आणि हळूहळू पुढे असं फॉरवर्ड बेंडिंग द्यायचे, जेणेकरून पोट तुमचं दाबलं जाईल आतल्या दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके. एवढं झालं की सहज तुम्ही असे पुढे वाकून राहायचं आहे. ओके. पुढे वाकलं की जस्ट हात असे स्विंग करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. डन. एवढं झालं की सहज पाठ सरळ केले, लेफ्ट मांडीला दिला सपोर्ट, टो दाबला आणि गुडघा असा बेंड केला, सरळ केला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सहज गोल फिरवायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जाऊया रिवर्स. 10
9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. डन. त्या पायाला द्यायचा आराम. ओके. लेग चेंज. दुसरी बाजू. मांडीला होल्ड केला, टो दाबला, सहज पाय वर खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सहज गोल फिरूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. जाऊया रिवर्स. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. त्या पायाला रिलॅक्स करायचं. दुसरा पाय आडवा करायचा आहे. ओके. आडवा केला, हळूच आपला जस्ट हात असे पुढे ढिले सोडा वाटलास तर, किंवा अशा दिशेने, आणि स्वतःला असं वर खाली करायचं. 1, 2. सायटिका नर्व्स आणि मांडीचे बाहेरचे सगळे मसल इथे स्ट्रेच बसतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. डन. एवढं झालं की जस्ट लेग स्विच करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. डन. एवढं झालं की जस्ट एकदा पुन्हा गुडघे एकमेकांना टॅप करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. डन. हाताचा पंजा ऑलरेडी टेकला आहे. एल्बो पण टेकवा आणि दुसऱ्या हाताचा दंड कानाशी घेऊन इथं सोफ्याची पाठीचा उपयोग करायचा. तुम्ही असे मागे सरकून बसला, रेटा द्या सोफ्याला आणि मागची पाठीला आपली पाठ टेकवा आणि ह्या पोझिशनमध्ये थांबा. पाठीला असं तिरकं करायचा प्रयत्न करायचा. एल्बो दुखत असेल, शोल्डर दुखत असेल तर एल्बो बेंड करा, अदरवाईज हात सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. सावकाश वरचा हात खाली घेतला, सावकाश पाठ सरळ केली. सेम तशीच दुसरी बाजू. सोफ्याला पाठ टेकून तुमची पाठ अशी तिरकी करायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. डन. सावकाश वरचा हात खाली केला, सावकाश पाठ सरळ केली. ओके. आता ट्विस्ट द्यायचा आहे. हळूच मागे वळून बघायचा. 1, 2, 5 राईट, 5 लेफ्ट, 3, 4, 5, 6, 7, 8, 7, 6, 5. सॉरी, एक्सटेंड केले मी नंबर. 4, 3, 2 and 1. ओके. डन. एवढं झालं की जस्ट तुम्हाला मोमेंट द्यायचे ह्यावाल्या बैठकला टॅपिंग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. हा पार्शली वर्कआउट सोफ्यावर बसून झालेला आहे. जर तुम्ही खाली बसू शकत असाल तर खालचा वर्कआउट आपण करू. अदरवाईज तेच पाय तुम्ही बेडवर सरळ करून करायचे. पाय सरळ केले, हाताचे पंजे कमरेजवळ टेकले, मांडी पोटी फ्लोअरवर टॅप करायचे. ज्यांना चालून पाय दुखतात, खूप वजन जास्त आहे, जास्त चालता येत नाही आणि गुडघे दुखतात, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2
अँड 1. ओके, इतकं झालं की दोन्ही पावलं असे घ्यायचे कमरेजवळ, आपल्या मांडीला मिठी मारायची आणि हळूहळू पुढे मागे व्हा, गुडघे जोडून पोटाला दाब पडेल इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 अँड 1. ओके, इतकं झालं की हळूच जायचं पाठीवर आणि पाठीवर गेला की दोन्ही पावलं कमरेजवळ ठेवून हळूच कंबर उचला आणि हाताचे पंजे कमरे खाली जाऊ द्या. इथपर्यंत आला, गुडघे पोटाशी घेतले, असे थोडे थोडे पुढे मागे करा, पोट दाबले जाईल असं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 अँड 1. डन. सावकाश पावलं कमरेजवळ टेकवले, हात फ्री केले. ओके, इतकं झालं की अँकल पकडूया, जास्त कमरेच्या जवळ आणि मॅटच्या एजला घ्यायचं आहे. हात फ्री करायचे आणि जेवढं कम्फर्ट असेल तेवढी कंबर उचलायची. आता मी 4 बोट किंवा 1 विथ उचलेल. तुम्हाला अजून शक्य असेल तर अजून उचला आणि बॅक पेन असेल जिथे छान वाटलं तिथे थांबायचं. 15 सेकंद. श्वासाची गती संत आहे ती स्थिती तुम्हाला कम्फर्ट झोनमध्ये राहून टिकवता येईल अशी होल्ड करायची. 1 2 3 4 5 6 7 8. कमरेच्या सांध्यासाठी हेल्पफुल. ओके, युट्रसच्या हेल्थला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी हेल्पफुल, युट्रसची होल्डिंग कॅपॅसिटी वाढण्यासाठी हेल्पफुल. 5 4 3 2 अँड 1. डन. सावकाश कंबर खाली टेकवली, दोन्ही पाय सरळ करून घेतले. ओके, टाच टेकवली आणि मांडी पोटरी परत एकदा फ्लोअरवर टॅप केली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 अँड 1. ओके, दोन्ही हात पॉकेटजवळ आहे, एल्बो बेंड केले, एल्बोवर जोर दिला आणि टाळू टेकली लाईक दिस. चीन उंच केली, एल्बो प्रेस करून चेस्टवरती पुश करी, दोन्ही पाय ढिले सोडले, घशावर ताण पडेल अशी पोझिशन आणि टाळू मॅटला टच होईल अशी पोझिशन. एल्बो प्रेस करून चेस्टवरती पुश करून होल्ड करायचं. होल्डिंग 15 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 अँड 1. सहज एल्बो प्रेस करून तुमचं डोकं जागेवर आणलं. ओके, इथपर्यंत आला, हाताचे पंजे कमरेजवळ टेकवायचे आणि हळूहळू थोडीशी कमरेला टॅबिंग द्यायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 अँड 1. ओके, डन. इथपर्यंत आलात की जस्ट तुम्हाला असं तुमच्या पायाचे सोल एकमेकांना कनेक्ट करायचे. केले. आता छोटं बटरफ्लाय हळूहळू हलवायचं. इथे स्ट्रेचिंग बसेल, जर शरीर स्टिफ झालं असेल तो हळूहळू फ्री होणार आहे. पहिल्या दिवशी थोडंसं बॉडी पेन पण होऊ शकतो. इथपर्यंत आलात तुम्ही. ओके, आता जस्ट आपलं लक्ष डायवर्ट करायचं ब्रिस्ट रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 अँड 1. डन. एवढं झालं की दोन्ही गुडघे जॉईन केले, हाताचे पंजे नीवर टेकवले, हळूहळू अल्टरनेट गुडघे पुढे मागे केले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 अँड 1. डन. एवढं झालं की सहज पावलं कमरेजवळ टेकून पाय सरळ करून घेतले. ओके, दोन्ही हात असे शोल्डर लाईनमध्ये घेतले. लेफ्ट पाय उचलला, गुडघा बेंड केला आणि राईटकडे नेऊन फ्लोअरवर टेकला. राईट हाताने त्याचा गुडघा प्रेस केला आणि मान मी लेफ्टकडे गेली. लेफ्ट शोल्डर उचलायचं नाही, हळूहळू कंबर पुश करायची.
आणि ताण एक पीळ बसणार आहे जो तुम्हाला फ्री करायचा. डोळे मिटलेले, गुडघे प्रेस करा, कंबर पुश करा, शोल्डर लेफ्टचं न उचलता पोझिशन सहज आणायचा प्रयत्न, फ्री करायचा प्रयत्न, स्नायू ढिले सोडा. 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 अँड 1. सहज मान सरळ केली, सहज हात जागेवर आणि सहज दोन्ही पाव कमरेजवळ. तो पाय लेफ्टवाला जो क्रॉस केला त्याला अलगद सायकलिंग करायची. 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 अँड 1. डन. इतकं झालं की जस्ट दोन्ही गुडघे एकदा लेफ्टकडे एकदा सहज राईटकडे. 5 राईट 5 लेफ्ट. कमरेला फ्री करूया. 1 2 3 गुडघे लेफ्टकडे आपण राईटकडे मान घेऊन जायचे. 4 5 6 7 8 9 अँड 10. डन. हळूच दोन्ही पाय सरळ केले. राईट पाय उचलला, गुडघा बेंड केला, लेफ्टकडे गेलो, पंजा टेकला. लेफ्ट हाताने जस्ट गुडघा प्रेस केला, मान राईटकडे ढिली सोडली, राईट शोल्डर राईट हाताचा पंजा दाबून ठेवला, डोळे मिटले, कंबर पुश केले. आता त्या ट्विस्टला फ्री करायचं. श्वास संथ करूया. 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 अँड 1. डन. सावकाश मान सरळ केली, हात फ्री केले, साईडला असलेला पाय जवळ घेऊन लांबचा पायही जवळ घेतला. ओके. आता राईट पायाने करूया सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 अँड 1. डन. एवढं झालं की सहजवालं बटरफ्लाय हळूहळू करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 अँड 1. डन. एवढं झालं की गुडघे सहज पोटाशी घेतले, घट्ट मिठी मारली. ओके. इथपर्यंत आला की काही क्षण आपल्याला जस्ट होल्ड करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 अँड 1. डन. सावकाश मिठी रिलीज करूया. डन. इतकं झालं की एक छोटासा शवासनचा ब्रेक घ्यायचा आहे. बॉडी स्टिफ असलं तर लवकर दमायला होतं. पावलानंतर हात कमरेपासून लाव, मान राईट ऑर लेफ्टला पूर्ण ढिले. अप्पर बॅक, मिड बॅक, लोअर बॅक, दोन्ही बैठक, मांडी, पोटरी, सैल सोडूया. अँकल जॉईंट, फिंगर जॉईंट, नी जॉईंट, नी बाउल, हिप जॉईंट, कमरेचा सांधा ढिला सोडूया. दोन्ही शोल्डर पूर्ण शिथिल करूया. तसंच एल्बो आणि व्रिस्ट जॉईंट ढिला सोडायचा. ओके. हळूहळू स्थिती आपल्याला रिलीज करायची. थोडंसं पोटाच्या स्नायूसाठी काम करायचं आहे. काय करायचं आहे, दोन्ही पावलं जुळवायचं. सिंपल साधा वर्कआउट, कुठे सांध्यावर प्रेशर नाही येणार. जस्ट तुम्हीच्या हाताचे चारी बोट मांडीखाली इन्सर्ट करा, अंगठ्याने मांडी पकडा, एल्बो प्रेस करा, स्वतः थोडंसं अलगद वरती उठा,
खाली जाताना पोटावर थरथर होणार नाही, असं स्लो गतीने आपल्याला खाली जाऊन शोल्डर मान द्यायची टेकून. ओके, 10 काउंट्स. 1 2 3. मानेला थोडी रग लागते, मानेच्या मसलला पण स्ट्रेंथ द्यायला मदत होणार. 4 5 6 7 8 9 and 10. ओके, इथपर्यंत आलात. सहज दोन्ही पावलं घेतली आपण कमरेजवळ. ओके, पावलं कमरेजवळ घेतली की एल्बो काखेत प्रेस करा. एल्बो हाताचे पंजे जुळवायचे, गुडघे जुळवायचे. मांडी घातली, जस्ट दोन्ही हात साईडला घेतले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके, सहज दोन्ही हाताने आपले गुडघे पकडायचे, कंबर ढिली करायची, असे गोल फिरवायचं. 1 2 3 4 and 5. जसे आलं तसंच परत जाऊया. 5 4 3 2 and 1. ओके, मांडीला द्यायची मिठी, टो दाबायचे, गुडघा सहज बेंड, सहज सरळ, फक्त 10 वेळा करायचं. पाय गुडघे सरळ केले की श्वास घ्यायचा आहे, गुडघे बेंड केले की श्वास सोडायचा आहे. रेडी? 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके, डन. एवढं झालं की जस्ट दोन्ही हाताचे पंजे परत एकदा कमरेखाली घ्यायचे, अलगद अलगद सायकलिंग करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. हळूच हात फ्री करायचे, गुडघे पोटाशी दाबायचे आणि 10 सेकंद थोडं रिलॅक्स व्हायचं. जेवढं सहज तुम्हाला पोटाशी दाबता येईल दाबायचा प्रयत्न करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. डन. इथपर्यंत झालं की सहज तुम्ही तुमचे हाताच्या चारी बोटाने पायाची करंगळीची बाजू पकडली आणि असे पाय तुमचे स्प्लिट करून गुडघे बेंड केले. ओके, आता इथे आपल्याला गर्भाशयाची होल्डिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, त्या मसलला स्ट्रेंथ येण्यासाठी आणि पायचं दुखणं कमी होण्यासाठी ॲनस कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स ही पोझिशन आणि दोन्ही हाताचे पंजे हाताने आपले पाय आपल्या दिशेने दाबायचा प्रयत्न, शोल्डरच्या दिशेने. होल्ड इट. 1 20 काउंट. ॲनस कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स, गुदद्वारचा भाग कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स. 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके, डन. एवढं झालं की दोन्ही गुडघे जुळवायचे आणि हाताचे पंजे हळूच कमरेखाली जाऊ द्यायचे. हळूहळू गुडघ्याचे सहज पुढे मागे करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. हळूच पावलं कमरेजवळ टेकून कंबर थोडी उचलली आणि हात फ्री केले, मानेसाठी आणि पोटाचे मसल कोर करण्यासाठी, त्याच्यात ताकद आणण्यासाठी. हळूच शोल्डर आणि मान उचलले, हळूच आपल्या अंगाला असे टॅप करत फिरत राहायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मान दुखायला लागली की मान द्या टेकून. 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके, एवढं झालं की हळूच पाय सरळ करूया.
टाच टेकवायची आणि मांडी पोटरी फ्लोअरवर टॅप करायची हलक्यारित्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 अँड 1. सावकाश राईट पाऊल जवळ घेतला, लेफ्ट पाय 90 डिग्री घेतला, गुडघ्याच्या पुढे जिथे हात पोहोचेल तिथे पकडायचा आहे. गुडघा सरळ केला, हळू शोल्डर मान उचलून पाय आपल्या दिशेने खेचायचा आहे, कपाळाने गुडघा जवळ आणायचा आहे, तो दाबून घेतले. 15 सेकंद होल्ड. 1 मान दुखली की मान द्या टेकून, थोडा वेळ होल्ड करा. थरथर झाली की द्यायचं आहे मान टेकून. 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 अँड 1. डन. सावकाश मान खाली टेकवले, सावकाश गुडघे पोटाशी घेऊन 10 सेकंद असं मिठी मारली आणि असं स्विंग केलं. पाठ आपली स्वतः चेपायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. आता लेफ्ट पाय टेकवला, राईट पाय 90 डिग्री घेतला, गुडघ्याच्या पुढे कुठेही पकडा, मात्र गुडघा सरळ ठेवायचा. हळूच अप्पर बॉडी लिफ्ट करायची, टो दाबून. होल्ड इट. 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 अँड 1. डन. सावकाश मान खाली टेकली, सावकाश दोन्ही पाय गुडघे पोटाशी घेतले. इथपर्यंत आला, परत एकदा स्विंग करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. दोन्ही पावलं कमरेजवळ टेकवली. छोटा छोटा बटरफ्लाय आपल्याला हळूहळू इथे करायचं. मीनवाईल दोन्ही हात अशी हाताची घडी केली, घडी अलगद वरती घेऊन जा, घडी अलगद पोटावर घेऊन घ्या. शोल्डर दुखत असेल तर हळूहळू करायचं. 1 2 3 4 5 6. बटरफ्लाय सहज अलगद अलगद चालू ठेवायचं. 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 अँड 1. डन. एवढं झालं की दोन्ही गुडघे जुळवायचे आणि पुन्हा एकदा घट्ट मिठी मारायची. इनर थाय न्यूट्रल येतील. 10 सेकंदाचा पॉज येते. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. सहज पावलं कमरेजवळ टेकवले, गुडघे जुळले, हाताची पाची पोटो शोल्डरवर टेकून एल्बो जोडला. ओके. हात साईडला घेतले, मांडी घातली, परत हात जुळवले. रेडी. स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 अँड 1. डन. एवढं झालं की एकदा परत गुडघे पोटाशी घ्यायचे. 10 सेकंद असं परत डोलायचं आहे. लेफ्टकडे राईटकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. इतकं झालं की सहज तुम्ही पाय सरळ करा, टाच टेकवा आणि थायनी काफ मसल फ्लोअरवर टॅप करायचे. लाईक दिस. 15 काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 अँड 1. ओके. एवढं झालं की हळूहळू परत कमरेला द्यायचं आहे माइल्ड ट्विस्टिंग. 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 अँड 1. हाताची घडी डोक्यावर, एल्बो असे सहज पकडून घेतले, दोन्ही पावलं कमरेजवळ घेतले, पावलात थोडा अंतर घेतला. ओके. दोन्ही गुडघे लेफ्टला, वरच्या गुडघ्याला खाली सपोर्ट द्या. ही पोझिशन आणि मान राईटकडे घ्या, गुडघे गेले लेफ्टकडे. 15 सेकंद होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2
अँड वन. डन. एवढं झालं की हळूच दोन्ही गुडघे आता राईटकडे, वरच्या गुडघ्याला खालच्या पायात सपोर्ट द्यायचा. मान गेली लेफ्टकडे ढिली. 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 अँड 1. ओके. डन. एवढं झालं की सहज मान सरळ केली, सहज दोन्ही गुडघे सेंटरमध्ये घेतले, केले, हात साईडला घेतले, शवासनची स्थिती. पावलं अंतर, मान राईट व लेफ्टला पूर्ण ढिले, जॉ ढिला, दाट ढिला, चेहऱ्यावरचा प्रत्येक स्नायू ढिला सोडायचा.